निवडणुकीच्या प्रचार सभा सुरू झाल्यात, त्यामुळं आज विदर्भात लगेच 2 तासांनी मराठवाड्यात, नंतर पश्चिम महाराष्ट्रात असा सभांचा गोंधळ नेत्यांच्या पाठीमागे आहे। आणि अशात एक बातमी समोर आली आहे जिथं नेत्यांनी या सभांसाठी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केलाय, ज्याचं भाडं दिवसाला 8 लाख रुपये आहे। म्हणजे पुण्यात आता दिवसाकाठी सुमारे 12 हेलिकॉप्टरची उड्डाणं होत आहेत। पुण्याहून सगळ्यात जास्त मुंबईला जाण्यासाठी याचा वापर होतोय। त्यानंतर मग छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर इथं जाण्यासाठी नेते मंडळी हेलिकॉप्टरचा वापर करतात। आता यासाठी पैसे कुठून कसे येतात हे मी न बोललेलं बरं। मात्र विविध राजकीय पक्षांनी आपल्या महत्त्वाच्या आणि स्टार प्रचारकांना यादीत उतरवल्यानंतर विविध एव्हिएशन्सकडे भाडे तत्वावर उपलब्ध असलेली हेलिकॉप्टरचं बुकिंग चक्क फुल झाले। देशातील सर्वाधिक हेलिकॉप्टर फक्त पुण्यात उडतात आणि असं असलं तरी नॉन शेड्युल्ड ऑपरेटरकडून 12 हेलिकॉप्टरचा वापर नेत्यांकडून प्रचारासाठी करण्यात येतोय। याचा जास्तीत जास्त वापर पुणे आणि मुंबईत होतोय। आता भाड्याबद्दल बोलायचं झालं तर हेलिकॉप्टरचे भाडे घेण्याचा खर्च हा तासावर आकारला जातो। शिवाय कोणत्या प्रकारचे हेलिकॉप्टर आहे त्यावरही आहे। आणि साधारणतः सांगायचं झालं तर 2 इंजिन असलेले हेलिकॉप्टरचा खर्च 4 ते 8 लाख दरम्यान आहे आणि सिंगल इंजिन हेलिकॉप्टरसाठी तब्बल 1.70 लाख दरम्यानचा खर्च केला जातो आणि हे हेलिकॉप्टर दिवसाला 6 तास उड्डाण करतं। आता या खर्चाबद्दल आपण न बोललेलं बरं।